कल को खुदा ना खास्ता बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था। कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं ये चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो। दूसरी बात नहीं, मैं क्लियर टच की बात कर रहा हूं। मैंने पहले कहा मैं राजकारण नहीं कर रहा हूं। मेरी आपसे एक विनंती है, आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा। अभी बैठ जाओ, चलो। मैं हाउस के सभी सम्मान्य सदस्यों से एक बात कहना चाहता हूं, सत्ता के हो या विपक्ष के हो, मैं ये विषय को लेकर राजकारण करना नहीं चाहता हूं। इसके पहले मुख्यमंत्री साहब को जब मुझे पहली बार धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद होकर रात के 12 बजे मुझे फोन लगाया और ये विश्वास जताया। सुन लीजिए मेरे मंत्री महोदय जी, मैं आप ही की बात कर रहा हूं कि मक्खी, सुन लीजिए, इसके पहले जब धमकी आई तो मुख्यमंत्री साहब ने खुद रात के 12 बजे मुझे फोन किया, संरक्षण की गारंटी लिए, मेरे को संरक्षण भी मिला, लेकिन बार बार एक सदस्य को धमकी आ रही, ये चल क्या रहा, मैं ये बोलना चाहता हूं। अब देखो मेरी बातों में एक मेन बात रह जाएंगी। कल परसों के दिन मुख्यमंत्री ने बोले कि हम ये गैंग खत्म करेंगे, कल रात को 8:30 बजे फिर धमकी आ गई। तो मैं धमकियों से डरता नहीं, अगर मैं धमकी डरता था कल मैं मेरे घर से नहीं निकलता था, मैं डायरेक्ट आया, हाउस में आया, हाउस में आके बात कर रहा हूं। मैं मेरे सदस्य से, मैं मेरे अध्यक्ष से बात करना चाहता हूं कि अध्यक्ष महोदय, कल को खुदा ना खास्ता बाबा सिद्दीकी के साहब का मर्डर भी उन लोगों ने किया था। कल को खुदा ना खास्ता अगर मेरा मर्डर हो जाता है, कुछ भी हो जाता है, तो मैं ये चाहता हूं कि मेरे मरने से पहले मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था अकोला शहर के लिए, आप वो भव्य मंदिर बना के दे दो। दूसरी बात नहीं, मैं क्लियर टच की बात कर रहा हूं। मैंने पहले कहा मैं राजकारण नहीं कर रहा हूं। मेरी आपसे एक विनंती है, आप अच्छा भी रहेंगे और निधि भी अच्छा मिलेगा। अभी बैठ जाओ, चलो। मेरे मंत्री महोदय, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए, मेरे को सुरक्षा नहीं चाहिए। मैंने राजेश्वर मंदिर के लिए जो निधि मांगा था, निधि लाओ, ताकि मैं बताना चाहता हूं कि हम लोग प्यार से रहना चाहते हैं। चलो, औचित्य। अध्यक्ष महोदय, बसून घ्या, समजला विषय, समजला, बसून घ्या। आपण निर्देश द्या या संदर्भात सन्मान्य विधानसभा सदस्य समजला, आता विषय समजला, बसून घ्या। एक मिनिट अध्यक्ष महोदय, रोहित शेट्टींना 25 गार्ड दिले आपल्या विधान, आपण तिकडे संरक्षण करते आहात, ठीक आहे, आपल्या सदनाचे ते सदस्य आहे, आपल्याला विनंती आहे ठीक आहे, पूर्ण सुरक्षा, पुरीची सुरक्षा त्यांना मागच्या वेळेस दिले 2-3 गार्ड, ते पण द्यावेत आणि त्यांची पूर्ण सुरक्षा या राज्यातील आणि विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे शासनाची आहे। शासन निश्चितपणे या विषयात उचित पावलं उचलेल। त्यांचं सिक्युरिटी कव्हरची काय गरज आहे, थ्रेट परसेप्शन काय आहे, याचा संपूर्ण विचार करून शासनाने उचित निर्णय घ्यावा। अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आणि 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती। 17 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा ही धमकी देण्यात आली होती। त्यावेळी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून आलेल्या कॉलमध्ये फोन करणाऱ्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा करत पैसे न दिल्यास पठाण यांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती। त्यानंतर आता पुन्हा आमदार साजिद पठाण यांना याच गँगकडून धमकी देण्यात आली आहे। याबाबतची माहिती काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी 2 जुलै स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विधानसभेत दिली। परंतु याबाबतची माहिती देताना आमदार साजिद पठाण यांनी म्हटले, त्यामुळे सर्व सदस्य आमच्याकडे पाहत राहिले। बिश्नोई गँगकडून बुधवारी 1 जुलै दुसऱ्यांदा आलेल्या धमकीची माहिती देताना आमदार साजिद पठाण म्हणाले की मला जेव्हा पहिल्यांदा धमकी आली होती तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी मला रात्री 12 वाजता फोन केला होता, माझी चौकशी केली, पण काल पुन्हा मला धमकी आली। मी धमक्यांना घाबरत नाही, मी जर घाबरलो असतो तर मी काल घरातून बाहेर पडलो नसतो, पण माझी एक मागणी राहून जाईल। ते आधी मी सांगतो, उद्या जर बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे माझाही खून झाला तर मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता त्या मंदिराचे बांधकाम विधानसभा अध्यक्षांनी करून घ्यावे। मला सुरक्षा नको आहे। मी मंदिरासाठी जो निधी मागितला होता तो देण्यात यावा
अशी मागणी पठाण यांच्याकडून करण्यात आली। या मुद्द्यावरून काँग्रेस आमदार आणि मंत्री नितेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले। काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उचलून धरताना एका आमदाराला टोळीकडून वारंवार धमकी मिळणे योग्य नसल्याचे म्हटले। यावर सरकारची भूमिका मांडताना नितेश राणे म्हणाले की सदर धमकी सरकारने गंभीरपणे घेतली आहे। सभागृहातील एकाही सदस्याला मिळणारी धमकी खपवून घेतली जाणार नाही। आमदाराकडे जे पुरावे आहेत ते पोलिसांकडे द्यावेत, त्यावर नक्कीच कारवाई होईल।